करिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो। ही झाली अमरावती विभागाची। अमरावती विभागानंतर आपला पुढचा जो विभाग आहे मित्रांनो, तो विभाग आपण बघणारच आहोत। त्याकरिता सुद्धा छत्रपती संभाजीनगरची माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण। छत्रपती संभाजीनगरमधले जे जिल्हे आहेत त्यापैकी बीड जिल्हा सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालेले आहे, त्यामध्ये जवळपास 81,380 शेतकरी पात्र ठरलेले आहेत। यांच्याकरिता जवळपास 67 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो। सोबतच लातूर जिल्ह्याकरिता सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं वाढीव हेक्टरनुसार जवळपास 55,683 शेतकरी पात्र ठरलेले आहेत। यांच्याकरिता 35 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। सोबत पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यामध्ये 39,452 शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि यांच्याकरिता 49 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। सोबतच पुढचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। सप्टेंबर महिन्याच्या नुकसान भरपाईकरिताच वाढीव हेक्टरनुसार 41,139 शेतकरी पात्र ठरलेले आहेत, ज्याकरिता 81 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो। बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर नंतर पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्याकरिता सप्टेंबर महिन्यामधल्याच नुकसान भरपाईपोटी वाढीव हेक्टरनुसार 65,766 शेतकरी पात्र ठरलेले आहेत। यांच्याकरिता 64 कोटी रुपयाच्या निधीकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो। तर जालन्यानंतर पुढचा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याच्याकरिता वाढीव हेक्टरनुसार जवळपास 18,572 शेतकरी पात्र ठरलेले आहेत। त्यांच्याकरिता 11 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली मित्रांनो। सोबतच पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं होतं त्यांना सुद्धा वाढीव हेक्टरनुसार 56,620 शेतकरी पात्र ठरलेले आहेत। त्यांच्याकरिता जवळपास 36 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहायचं झालं मित्रांनो तर जवळपास 3,58,612 शेतकरी आहेत ज्यांना थेट लाभ होणार आहे। त्यांच्याकरिता 346 कोटी 31 लाख रुपयाच्या निधीकरिता मंजूर देण्यात आलेली आहे।